तर बा मुंग्या कशा त्यांचं खायला घेऊन चाललेल्या आहेत घरी त्यांच्या. तर बा मोरं काढी आलेली. जर तुम्हाला बायच्या मुंग्या कशा त्यांच्या बिळात घेऊन जातात ते शेवटपर्यंत बघा. तर पडा ना बी तुटूनच पडले दोन्ही लिंब. आज मी सुमित स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बा पुढंच लिंबाचा सगळा हिरे लिंबाचा सडा झालेला दिसन ह्या आणि ह्या लिंबूनीचे तोडलेले हे लिंब इथं आज तोडायची लिंब. काल बी थोडे तोडले होते बा. तुम्हाला तो कोपऱ्यात कट्टा दिसून असं पाहून कट्टा तोडल्याला तो तोडा. आता हे कट्टा आणला हे एक तोडायचा आहे तेवढाच. चला जाते वरच्या वावरात येतं. या वावरात बहुत किती लिंब निघत आहेत. जाऊत खाली बा पपई किती उच झाली आणि ते तीन फांद्याला तीन पपयाचे बाग कसे दिसतात गुच्छे सारखेच. ती बी आता मॉडेल झालेली खराब झाली. तुम्हाला खाली गेले की लिंब तोडताना ती बी दाखवी पपई. तर आता हे लिंब करत गोळा. तर बा आपल्याला कसले लिंबू भेटले. एकाच देठाचे 3 लिंब इथं बा. एक लिंब तोडलं गेलं 3 लिंब पडत हे बा. एकच देठ इथं झाले बाजूला 3 लिंब. तर गाईज बघा तुम्ही आता मुंग्या कसं त्यांचं काय ना ते खायला घातलेलं ते मला दिसेना काय आणलं ते घरात घेऊन चाललं. तर बा 6 का 7 मुंग्या येतात त्या तेवढंच उचलून घेऊन सगळं वडीत चाललं. तर लिंबूनाच्या याच्यापासून फिरलं त्या फांदी होती काट्याची म्हणून आता इकून बिगून येतात. तसं खाली एक मुंगळा बी बा त्यांच्यात पण मुंग्यात घेऊन चाललाय. गेला बा बिळात घेऊन गेल्या मुंग्या सगळं त्याचं खायला. तर बा अजून आपल्याला एक तसेच घेऊन जाताना बाई लिंब आहे त्या मुंग्या घेऊन चालल्या. आता अजून एक त्यांचं घर बा इथं आहे. आता एक तर लांब आहेत त्या बा. आता कसं घेऊन येते काय ते मलाच कळलं नेमकं काय आणतात खायला त्याकडून. काय हाय ते हळ आहे का काय मेलेली काय का काय खायला बा घेऊन चालले. आता किती मुंग्या त्यांच्या वजनापेक्षा किती पट उचली त्यात वजन काय नो ते तुम्हीच सांगा कमेंट बॉक्समध्ये. चला तर आता आलेलं तर बा दगडावर आल्या. तर दगडावून तर पळायला तर फास्ट आहे. इथून त्यांना काय अडचण बी नाही. जमिनीवर तर खाली वर असतं. चला तर खाली उतारल्यात आता परत बिंगल्या माघारी कमन नाही इकून उतरायचं आहे भाई. इकून उतरलेलं आहे. तर चला तर आता आल्यात परत येऊन गुंतलेलं आहे त्याचं खाली जेवण. आता जाताना त्यांच्या घरी जाऊन द्या. बघा कसं लिंबू आता चाललं आहे घमेल्यात. पडा ना बी तुटूनच पडले दोन्ही लिंब. तर बा आपल्याला ह्या लिंबूनी खालची गोळा करायची. ते लिंब घमीलं पण तिकडं आहे. सगळ्या काट्यात तिकडं जाता येणार आहे म्हणून असं गुतायचं. आकडी घमिलं घ्यायचं असं वरून आलं. आता करायची लिंब आहे गोळा. कट्टा आला एवढा डायरेक्ट घमिल्यात लिंबू. पानाच्या दांडात गावात झालंय. त्या गावातले लिंब गोळा करायचे. तर हिरे लिंब काय ते दिसत बी नाही जादा गावात असल्या. इथून जिथून गोळा करायचे राहिले ते दांडातले इथून तर पर तिकडं सगळ्या दांडातले केलेले लिंब गोळा. तेवढं घमीला भरलेलं आहे.
सगळं किंवा मोठ्या लिंबुनीला तिथं कट्टा आहे, तिथं नेऊन टाकावं लागेल. बघूत भरवतं केवढा ह्याच्यात कट्टा तर नाही भरला अजून, एक गमीला लागत पुढं थोड्याले ती गोळा करावं लागते. घरी बी 2 टप्पं कमी पडतात त्या कट्ट्यात. परवा गमीलं फुल भरलं होतं, याच्यात टाकलं, झाला कट्टा फुल टाचेला आणि तिथं लिंबा टाकलेत काही घरच्या कट्ट्यात नेऊन टाकायला. चला अजून एक घमीला लागेल घरच्या कट्ट्यात नेऊन टाकायला, एक चौथं गमायला लागेल, ते गोळा करावं लागेल. तर म्हणलं होतं मी दाखीन तुम्हाला पपई आता शेवटला खराब झालेली. ही बघा, ही सगळी पपई खराब झालेली ही दिसत असेल. काही दिवसांनी मोडून बा इथं कुजायला लागलेले. हे बूड बी ही फांदी तर सगळ्यात आधी मोडून जाईल बघा. वजन बी लई झालेलं आता हिचं लांबत, ते बी मॉडलच झालेली सगळी ही पपई.